मायसेल्फ मोहित नागतोडे. मी उदापूरचा आहे आणि माझी पहिली शाळा अनुभूती प्रशाला आहे आणि मी या शाळेमध्ये KG1 पासून 6 स्टँडर्डपर्यंत जेव्हा मी या शाळेमध्ये शिकत होतो ना, तेव्हा म्हणजे आम्हाला कंपल्सरी असे बॅक टू बॅक एक्झाम्स नव्हते राहत किंवा स्टडीचा प्रेशर नव्हता राहत का आज टेस्ट राहील, उद्या टेस्ट राहील किंवा आज होमवर्क कंप्लीट नाही केला किंवा नाही केला तर काय होईल. आम्ही मनमोकळेपणाने या शाळेमध्ये रोज यायचो. आम्ही आपल्या स्वइच्छेने यायचो का आज शाळेमध्ये काहीतरी वेगळं होणार. आता आमच्या स्कूलमध्ये म्हणजे अनुभूती प्रशालामध्ये आम्ही एका क्लासमध्ये कमी विद्यार्थी राहायचे. तर म्हणजे आमचे जे टीचर्स होते पर्सनली आमच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये राहायचे. आम्हाला पर्सनली असे शिकवायचे, आय कॉन्टॅक्ट देऊन, आमच्याकडे लक्ष देऊन. जरी आमच्या एखाद्या मित्राला काही नाही आलं, नाही समजला, त्याला वारंवार समजवायचे किंवा आम्ही पण हेल्प करायचो नाही का. आणि जेव्हा मी बाहेरच्या शाळेमध्ये गेलो तिथं असं मॅडम आम्हाला पर्सनली शिकवत नव्हते. सगळ्यांना शिकवायचे, ज्याला समजला त्याला समजला, ज्याला नाही समजला तो ट्युशनमध्ये जाऊन अभ्यास. आम्ही जेव्हा अनुभूती प्रशालामध्ये शिकत होतो तेव्हा म्हणजे आम्हाला ट्युशनची गरज बिलकुलच नव्हती. आम्ही मी 6th शिकलो नाही तर आम्ही कधी ट्युशन लावलीच नाही या शाळेमध्ये असताना. जरी आम्हाला काही नाही समजलं तर आमचे एक्स्ट्रा क्लासेस व्हायचे किंवा मॅडम आम्हाला समजावून सांगायच्या. हे टॉपिक आम्हाला म्हणजे आखरीपर्यंत शिकवायचे. आणि जेव्हा मी बाहेर गेलो तिथं कंपल्सरी ट्युशन, प्रत्येक विषयाची आम्हाला ट्युशन लागत. शाळेमध्ये आमचे फोनेटिक्स म्हणजे रोज डेली प्रॅक्टिस घ्यायचे असेंब्लीमध्ये. त्याच्यानंतर आम्ही रिटर्नमध्ये पण लिहून ठेवत होतो. त्याच्यानंतर आम्ही डेली शाळेमध्ये वर्गामध्ये जितके मुलं राहत होते सगळ्यांची रोज रीडिंग राहत होती. तो इंग्लिशचा विषय राहावा, मराठीचा किंवा हिंदीचा. प्रत्येक मुलाची टर्न आलीच पाहिजे आणि प्रत्येक मुलाने ते वाचून पाहायलाच पाहिजे. आणि ज्यांना प्रॉब्लेम जायची त्यांचा एक्स्ट्रा क्लासमध्ये पण तेच शिकवायचे, फोनेटिक्स, बेसिक मॅथ्स, बेसिक इंग्लिश, ग्रामर वगैरे. 12th स्टँडर्डमध्ये मी कॉमर्सला आहे तर मला 12th स्टँडर्डमध्ये 84% मिळाले नाही का. तर गावामध्ये म्हणजे माझे जे काही रिश्तेदार किंवा माझे फ्रेंड्स होते त्यांनी या अनुभूती प्रशालामध्ये ॲडमिशन घेतली. ते मला म्हणायचे का त्या शाळेमध्ये असा वेगळा काय आहे. तर मी त्यांना काही सांगितलं नाही, पण जे माझे पर्सेंटेज किंवा जे माझा कॉन्फिडन्स पाहून त्यांना समजूनच गेलं का या शाळेमध्ये काहीतरी वेगळं आहे. आणि मग जेव्हा त्यांनी मला विचारलं तेव्हा मी त्यांना सांगितलं का शाळेमध्ये ट्युशनची गरज नाही आणि टीचर इंडिव्हिज्युअली सर्वांना शिकवतात, प्रत्येकाकडे लक्ष देऊन शिकवतात. क्रिएटिव्ह होमवर्क हा एक मेन टॉपिक आहे. आम्ही म्हणजे आमच्या शाळेमध्ये आम्हाला कधी गाईड नव्हती किंवा आमचे टीचर्स आम्हाला आन्सर नव्हते सांगत. ते फक्त मेन म्हणजे आम्हाला जसं मॅथ्सचं राहिला का आम्हाला ते एखादी उदाहरण समजून सांगायचे. आणि इंग्लिश आणि हिंदी किंवा मराठी राहत होता तर ते आम्हाला लेसन समजावून सांगायचे. बाकी आन्सर्स ते आम्हाला आपल्या म्हणजे क्रिएटिव्ह माइंडला घरी जाऊन विचार करायला लागत होता आणि स्वतः आम्ही आन्सर लिहित होतो. त्याच्यामुळे आम्ही म्हणजे जेव्हा आमची एक्झाम पण व्हायची तेव्हा आम्ही जास्त अभ्यास नव्हतो करत, कारण की आम्हाला माहीत होतं का आम्ही आपल्याच मताने आन्सर लिहितो. त्याच्यामुळे आता पण मी तसंच करतो. मी कधी असे गाईड किंवा कुठून आन्सर वगैरे नाही पाहत. मी बरोबर टॉपिक समजून घेतो आणि मग स्वतःच्या फरजीनेच आन्सर लिहितो. आठवणी तर खूप आहे, पण आता तशी आठवण म्हणजे आमची ट्रिप म्हणजे एक बाकी शाळांपेक्षा आमची ट्रिप वेगळी राहत होती. आमची एक हिस्टॉरिकल ट्रिप राहत होती. तिथं आम्हाला शिकायला मिळत होतं, एन्जॉय करायला मिळत होतं आणि खूप काही म्हणजे आम्ही क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज करत होतो. ते माझी सर्वात बेस्ट आठवण. आणि एक ॲन्युअल फंक्शन आणि एक 31st नाईट. त्याच्यामध्ये आम्ही घरून आपले तांदूळ, गहू वगैरे जे काही लागत होता ते आणत होता. आम्ही स्वतः मसाला भात, कढी आणि रात्री पिक्चर. एक नंबर एन्जॉय होत होता आमचा. आणि आम्ही आपल्या घरून गाद्या आणत होतो आणि इथंच झोपत होतो.